आज आपण पत्रकार परिषद या ठिकाणी घेतली, तर काय सांगाल? सर्वांना नमस्कार. मी परमेश्वर हसबे, निटूर जिल्हा परिषद गटातनं शिवसेना पुरस्कृत उमेदवार आहे. आज सर्व पत्रकार बांधवांना या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी बोलवलं होतं आणि सर्वांच्या पुढे माझी भूमिका मांडावी या हेतूनेही आज या ठिकाणी उभा आहे. खरं तर जिल्हा परिषदेची निवडणूक ही अनेक दिवसापासून लढवण्याच्या बाबतीत आमच्या गावामध्ये आणि सर्वांमध्ये चर्चेचा विषय होता आणि त्या पद्धतीची एक तयारी पण मी केलेली होती. पण काही पक्षांकडनं त्या उमेदवारीचा विषय झाला नाही आणि म्हणून मला असं वाटलं की एक सामान्य माणसाच्या नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला आपण निवडणूक लढवता आली पाहिजे आणि ती निवडणूक तो लढवू शकतो हे या प्रस्थापितांच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून एक सामान्य नेतृत्वाची प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई म्हणजे माझी ही उमेदवारी आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की विकासाच्या योजनांचा अभ्यास असणं असेल किंवा सरपंच म्हणून 5 वर्षे केलेलं काम आहे, विद्यापीठाच्या सिनेटवरती मी 5 वर्षे काम केलेलं आहे. एवढा मोठा कामाचा, प्रशासनाचा, सामाजिक कामाचा अनुभव असतानाही प्रस्थापित पक्षांना आमच्यासारखे नेतृत्व का नको आहेत, अशा प्रकारचा एक प्रश्न माझ्या मनामध्ये वाटला. आणि ह्या सामान्यांची ही लढाई आपण या निवडणुकीच्या माध्यमातून लढली पाहिजे आणि ह्या सामान्य माणसांपर्यंत या सगळ्या विकासाच्या योजना घेऊन गेलं पाहिजे. यासाठी ह्या निवडणुकीमध्ये मी उभा आहे. शिवसेनेने मला या निवडणुकीमध्ये समर्थन दिलेलं आहे आणि ही निवडणूक जी आहे ती आत्ता जिल्हा परिषदेतल्या या 16 गावांमध्ये मी संपर्क प्रवास त्या ठिकाणी करतो आहे, प्रचार फेरी आहे. मला असं वाटतं आहे की ह्या भागातले जे प्रश्न आणि समस्या आहेत ते सोडवण्यासाठी एक चांगल्या प्रकारची व्हिजन ठेवून इथल्या युवकांना इंडस्ट्रीशी लिंकअप करण्याचा विषय असेल, आरोग्याच्या सुविधा या भागात निर्माण करण्याचा विषय असेल, पाणंद रस्ते त्या ठिकाणी करण्याचा विषय असेल, इथल्या महिलांच्या स्वयंरोजगाराचा विषय असेल, इथल्या पाणीपुरवठ्याच्या संदर्भातले विषय असतील, अशा अनेक विषयाला घेऊन एक 5 वर्षाचं व्हिजन डोळ्यासमोर ठेवून या निवडणुकीमध्ये माझी मतं लोकांच्या पुढे मी मांडत आहे. आणि लोक मला ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये एक प्रतिसाद देऊन या सामान्य नेतृत्वाला एक संधी देतील आणि या प्रस्थापितांना त्यांना हे लक्षात आणून देतील की बाबा, मतदारांना आणि इथल्या कार्यकर्त्यांना गृहीत धरून निवडणुका चालणार नाहीत, तर इथल्या प्रश्नांची जाणीव असणाऱ्या नेतृत्वाला पण संधी देण्याची आवश्यकता आहे. हे या सगळ्या प्रस्थापित पक्ष आणि नेत्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी या मतदारसंघामध्ये या मतदार हे एक क्रांती घडवून आणतील आणि ह्या निवडणुकीमध्ये मला विजयी करतील असा मला 100% विश्वास या निमित्ताने वाटतो. कपाट हे माझं चिन्ह आहे. सर्व मतदार बंधू भगिनींनी कपाट या चिन्हावर मतदान करून मला विजयी करावं हे मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्यांना आवाहन करतो, विनंती करतो. धन्यवाद.